नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये 38 साईजचा म्हणजेच 38 साईजचा फोरटक्स ब्लाउजचं कटिंग कसं करायचं आहे ते सांगितलेलं आहे। कटिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्ही नवीन जरी शिकत असाल तरी या पद्धतीने तुमच्या सहज लक्षात येईल। आणि हा जो ब्लाउज आहे तो परफेक्ट फिटिंगला सुद्धा बसलेला आहे, तर या पद्धतीने तुम्ही 38 साईजचं ब्लाउजचं कटिंग करू शकता। इथे मी साधा पेपर घेतलेला आहे, डबल फोल्डमध्ये पेपर घेतलेला आहे। फ्रंट आणि बॅक सोबतच कटिंग करणार आहे। त्याची फोल्ड बाजू माझ्याकडे आहे। फोल्ड बाजूकडून ब्लाउजच्या उंचीचं माप टाकायचं आहे। तर ब्लाउजची तयार उंची आहे 13.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घेतलाय, 14.5 इंचावर मार्किंग करून घेतलं। समांतर अंतरावर 14.5 इंचावर मार्किंग केलं आणि ही लाईन सरळ ड्रॉ करून घेतली। या लाईनवर शोल्डरचं मार्किंग करायचं आहे। शोल्डर घेतलेलं आहे 5.5 इंच, डीपनेकनुसार 5.5 इंचाचं मार्किंग करून घेतलं। त्याच्यानंतर शोल्डरच्या त्या पॉईंटपासून खाली आर्महोलचं मार्किंग केलं 6 इंचावर। हे दोन्ही ज्या लाईन आहेत त्या ड्रॉ करून घेतल्या। एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे फोरटक्स ब्लाउजचं कटिंग कसं करायचं आहे। आता ही जी आर्महोलची लाईन आहे त्याच्यावर चेस्टचा चौथा भाग टाकायचा आहे। तर चेस्ट आहे इथे 38 इंच, त्याचा चौथा भाग होतो 9.5 इंच आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन, 1.5 किंवा 2 इंच तुम्ही ठेवू शकता शिलाई मार्जिन। खाली बॉटमला कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे। कंबर आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग 8 इंच, बॅकच्या टकसाठी 1 इंचचं मार्जिन आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं मार्किंग करून घेतलं आणि या लाईन ड्रॉ करून घेतल्या। याच्यानंतर आता इथे आर्महोलचं मार्किंग केलंय, 1 इंच फ्रंटच्या आर्महोलचा आकार आणि 1.25 इंच बॅकच्या आर्महोलचा आकार द्यायचा आहे। आर्महोलच्या लाईनचं सेंटर पॉईंट मार्किंग केलं आणि इथून असा हा आर्महोलचा गोलाकार शेप दिलेला आहे। बॅकचा 1.25 इंचावरून आणि फ्रंटचा 1 इंचावरून। इथे फिटिंगच्या साईडला अर्धा इंच डाऊन करायचं आहे आणि हे पॉईंट इथे जोडून घ्यायचे आहेत। हे मार्किंग झाल्यानंतर आता गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे। तर गळा रुंदी मी इथे 2.25 इंच घेतलेली आहे आणि पुढचा गळा तयार आहे 6 इंच, तर 6.5 इंचावर मार्किंग करून घेतले। गळ्याचा हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये गळ्याचा गोलाकार शेप देऊन घ्यायचा। गळ्याचा आकार दिल्यानंतर आता योकपट्टीचं मार्किंग करायचं आहे। तर जी फिटिंगची बाजू आहे तर तिथे मी योकपट्टीचं मार्किंग केलेलं आहे 2.5 इंचावर आणि जी गळ्याकडची बाजू आहे तिथे 2.5 इंचाचं एक मार्किंग करायचं आणि 3 इंचाचं एक मार्किंग करायचं। जे 2.5 इंचाचं मार्किंग आहे ती सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि जे 3 इंचाचं मार्किंग आहे तर ते हुकाय पट्टीकडून योकपट्टीचा असा आकार द्यायचा आहे। थोडासा कर्व शेप द्यायचा, त्याच्यामुळे योकपट्टीचा आकार चांगला येतो। आता हे ड्राफ्टिंग झालेलं आहे फोरटक्स ब्लाउजचं, याचं आता कटिंग करून घ्यायचं। त्याच्यानंतर अस्तरवर मी सांगणार आहे याच्यामध्ये काय काय चेंजेस करायचे आहेत आपल्याला फ्रंट पार्टमध्ये। बॅक पार्टमध्ये कुठलाच बदल करायचा नसतो, फ्रंट पार्टमध्ये याचा आपल्याला थोडासा बदल करायला लागतो। तर आता आहे तसं मी हे जे मार्किंग केलं आहे त्याप्रमाणे कटिंग करून घेते। पहिल्यांदा बॅकचा आर्महोल आहे तो कटिंग करून घेतला। ही शोल्डरची लाईन आहे ती कट करून घेतली। आता फ्रंट आणि बॅक ओपन करून घ्यायचे। तर हे फ्रंट आणि बॅक आपण सोबत कटिंग केलेले आहेत। हा मधला जॉईंट कट करून घ्यायचा, त्यामुळे बॅक आणि फ्रंट सेपरेट होतील। आता हा बॅक पार्ट मिळाला आणि हा फ्रंट पार्ट मिळाला। तर फ्रंट पार्टचं आता हे जे मार्किंग आहे त्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये फ्रंट पार्टमध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे असतात, तर ते आपण अस्तरवर पाहणार आहोत कसे करायचे असतात। आता गळ्याचा आकार आहे तो सुद्धा मी कट करून घेतला। तर हे फ्रंट पार्टचं कटिंग झालेलं आहे। आता बॅक पार्टचं नेकचं कटिंग करायचं आहे। तर इथे खालून मी 4 इंचावर मार्किंग केलं। इथं बॉटमला गळा रुंदी 3 इंच घेतलेली आहे आणि वरती 2.25 इंच घेतलेली आहे। हा बॉक्स ड्रॉ करून घेतला आणि ह्याच्यामध्ये गळ्याचा गोल शेप देऊन घेतला।
तर हे केलेल्या मार्किंग प्रमाणे आता कटिंग करून घ्यायचं आहे. तर वरून गळा हा आलेला आहे 10.5 इंच, म्हणजे 10 इंचाचा नेक तयार होईल. अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जाईल. आडवा टक्स घ्यायचा आहे 4 इंच आणि उभा सुद्धा घ्यायचा आहे 4 इंच. दोन्हीकडे अर्धा अर्धा इंच, म्हणजे टोटल 1 इंचाचा हा टक्स येणार आहे. टक्स दिल्यानंतर गळ्याचं जसं मार्किंग केलं त्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची. आणि आता हे जे बॅक साईडचं पेपर कटिंग आपण कटिंग केलं होतं ते आहे तसंच अस्तरवर ठेवायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं. याच्यामध्ये कुठलं चेंजेस करायचं नाही आहे. फ्रंट पार्टमध्ये काही चेंजेस करायचे असतात ते मी पुढे सांगणार आहे. त्याआधी इथं पहिल्यांदा बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे. बाहीचं कटिंग करण्यासाठी मी इथे डबल फोल्ड पेपर घेतला आहे. त्याची फोल्ड बाजू माझ्याकडे आहे. अस्तरची स्लीव्ज असेल तर आपल्याला 1 इंच त्याच्यामध्ये वाढवून घ्यायचं असतं शिलाई मार्जिनसाठी. हा डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. स्लीवची उंची आहे 9.5 इंच तयार. त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घेतलं, म्हणजे 10.5 इंचावर मार्किंग करून घेतलं. त्याच्यानंतर ही लाईन सरळ अशी ड्रॉ करून घेतली. आता स्लीवची घडी घेण्यासाठी चेस्टचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे. तर इथे 9.5 इंचाचं चेस्ट आहे, चौथा भाग 38 साईजचा. त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं, 10 इंचाची घडी घेतली. कॅप हाईट घेतलेली आहे इथे 3.25 इंच, 3.5 इंच सुद्धा घेऊ शकता. 2 इंच आतमध्ये घेतलं आणि इथून स्लीवचा आकार देऊन घेतला. त्याच्यानंतर ह्याच्याच आतमध्ये अर्धा ते पाऊण इंच आतून एक आतल्या मुंड्याचा आकार देऊन घेतला. खाली दंडघेर घेतलेला आहे. खाली बॉटमला दंडघेराचा निम्मा घ्यायचा आहे. तर दंडघेर आहे 11.5 इंच, त्याचा निम्मा होतो 5.25 इंच आणि त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन. ह्या लाईन ड्रॉ करून घ्यायच्या. आता केलेल्या मार्किंग प्रमाणे कटिंग करून घ्यायचे. पहिल्यांदा बॅक आर्महोलचा आकार कटिंग करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर स्लीव्ज ओपन करून घ्यायचे आणि मग फ्रंटच्या आर्महोलचा आकार कटिंग करून घ्यायचा आहे. हा जो खोलगट आकार आहे तो आपल्याला फ्रंटला जोडायचा असतो. आता हे स्लीवचं सुद्धा कटिंग झालेलं आहे. आता स्लीव्ज आणि बॅक पार्ट आहे तसंच अस्तरवर ठेवायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे. फ्रंट पार्टमध्ये आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिन वाढून घ्यायचं असतं, कारण पफ तयार व्हावा त्यासाठी. इथे मी अस्तर घेतलेलं आहे. ह्याचे 2 लेयर आहेत, म्हणजे 2 भाग आपल्याला याचे कट करायचे आहेत. याच्यावर मी हा फ्रंट पार्ट आहे तो आहे तसंच ठेवून घेतला आणि त्याला ड्रॉ करून घेतलं. याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये मार्जिन घेण्यासाठी खाली 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे दाखवले त्याप्रमाणे खालच्या बाजूने इथे 1 इंच वाढवायचं आहे. 30-32 साईजसाठी अर्धा इंच वाढवायचे, 34-36 साईजसाठी पाऊण इंच वाढवायचे आणि 38-40 साठी 1 इंच वाढवायचं आहे. त्याच्यानंतर साईडने सुद्धा त्याला 1 इंच मी एक्स्ट्राचं वाढवून घेतलेलं आहे. आता आहे तसंच हे कटिंग करून घ्यायचंय. हे एक्स्ट्रा मार्जिन वाढवल्यामुळे मार्जिन आपलं कुठंच कमी पडत नाही आणि पफ सुद्धा खूप छान येतो. हे जे एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे ते पफमध्ये आपल्याला कव्हर करून घ्यायचं असतं. तर आता इथे टक्स कसे घ्यायचे ते सांगते. मेन टक्स घ्यायचा आहे 4 इंच आडवा आणि 2.25 इंच उभा घेतलेला आहे. त्याच्यानंतर ही जी हुकायची पट्टी त्याचं सेंटर पॉईंट मार्किंग करायचं आणि इथून मी 2.25 इंच उंचीचा टक्स घेतलेला आहे. या दोघांमधलं अंतर 1.5 इंच असलं पाहिजे. इथून पण 1.5 इंच असं क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे आणि इथं कमरेच्या बाजूला सुद्धा खालून 1.5 इंचवर मार्किंग केलं आहे आणि ह्या 2 पॉईंट्स जोडून घ्यायचे. त्याच्यानंतर एक आर्महोलमधून टक्स घ्यायचा आहे. आर्महोलचं इथे मार्किंग करून घेतलं आणि इथून एक टक्स घेतलेला आहे. क्रॉसमध्ये असं 1.5 इंच मार्किंग करायचं आहे आणि हा पॉईंट इथं जोडून घ्यायचा. तर हा 3 इंचाचा टक्स आलेला आहे माझा. आता हा जो मेन टक्स आहे तो मी 1 इंचाचा घेतला आहे. अलीकडे 1 इंच आणि पलीकडे 1 इंच, म्हणजे टोटल 2 इंचाचा हा टक्स होईल. त्यामुळे पफ खूप छान येतो. ब्लाउज अजिबात चपटा वगैरे बसत नाही. हे ड्रॉ करून घेतलं. त्यानंतर 1 इंच आपण जे खाली वाढवलेलं होतं ते साईडच्या टक्समध्ये आपल्याला कव्हर करून घ्यायचं असतं. हे जे 1 इंच वाढवले ते, तर हे जे 2 साईडचे टक्स आहेत त्याच्यामध्ये हे कव्हर करून घ्यायचं. त्यामुळे सुद्धा पफ खूप छान येतो. तर अर्धा इंच इकडे आणि अर्धा इंच तिकडे असा 1 इंचचा टोटल हा टक्स आपल्याला घ्यायचा आहे. तर इथे मी मार्किंग करून घेतलं. ह्या टक्सला पण अर्धा इंच इकडे अर्धा इंच तिकडे असं मार्किंग करून घेतलं
आणि हे पॉईंट्स असे जोडून घेतले आणि हा जो आहे आर्महोलमधला तो 1.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे। तर ही खूप सोपी पद्धत आहे 4 टक्स ब्लाऊजची आणि त्याच्यामध्ये फिटिंगही छान येते आणि पफसुद्धा खूप छान येतो। तर तुम्ही नवीन शिकत असाल तर एकदा ह्या पद्धतीने नक्की ट्राय करू शकता आणि स्वतःचे ब्लाऊज स्वतः स्टिच करू शकता किंवा तुम्ही असं पेपर पॅटर्नसुद्धा काढून ठेवू शकता, जेणेकरून जेव्हा आपल्याला ब्लाऊज स्टिच करायचं आहे तर ते आपल्याला लगेच स्टिच करता येतं जेव्हा आपल्याकडे पेपर कटिंग रेडी असेल। याच्यावर आता हे दुसरा अस्तरचा पीस आहे तो मी असा ठेवलेला आहे आणि हे हाताने असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे टक्स जे आहेत ते दुसऱ्या बाजूला सुद्धा उमटले जातात आणि व्यवस्थित त्याचं मार्किंग होतं। तर बघू शकता इथे असं पुसट मार्किंग झालेलं आहे, तर मी याला डार्क करून घेणार आहे। तर आता हा जो फ्रंटचा पार्ट आहे तो आता जसा आहे तसाच मेन फॅब्रिकवर कटिंग करून घ्यायचा आहे। टक्स जसे मार्किंग केले त्याप्रमाणेच टक्स टाकून घ्यायचे आहेत। आता योकपट्टीमध्ये पण आपल्याला चेंजेस करायचा असतो, तर योकपट्टीमध्ये इथे डबल कापड घेतलेलं आहे मी योकपट्टीसाठी कटिंग करायला। फ्रंट आणि बॅक आपण पेपरवर सोबतच कटिंग केले होते म्हणून आपल्याला हे अस्तरवर एक्स्ट्राचं वाढून घ्यायला लागतं। ही योकपट्टी ठेवून घेतली मी इथे, तर बघू शकता ठेवताना मी खालच्या बाजूने योकपट्टीला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन घेतलेलं आहे। योकपट्टीला 2 बाजूने शिलाई होते त्याच्यामुळे इथे खाली आपल्याला अर्धा इंचचं हे एक्स्ट्राचं मार्जिन घ्यावं लागतं। तर हे योकपट्टीमध्ये अर्धा इंच आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे। आता ह्या केलेल्या मार्किंग प्रमाणेच कटिंग करून घ्यायचं आणि आपलं हे 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग जे आहे ते पूर्ण झालेलं आहे। तर या पद्धतीने कटिंग करून तुम्ही ब्लाऊज स्टिच करू शकता। ब्लाऊज परफेक्ट फिटिंगला छान बसतो आणि त्याचा पफ वगैरे खूप सुंदर येतो। तर तुम्हाला हे कटिंग करण्याची पद्धत कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगू शकता। जर दुसरं कुठलं कटिंग तुम्हाला पाहायचं असेल 4 टक्स ब्लाऊजमध्ये किंवा कटोरी ब्लाऊजमध्ये तर ते सुद्धा कमेंट करून सांगू शकता। जर कोणी नवीन शिकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला जर शिवणकामाची आवड असेल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि माझे व्हिडिओ पाहता येतील। याच्या आधी सुद्धा चॅनलवर भरपूर व्हिडिओ आहेत ते सुद्धा बघू शकता। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।